शांत झोपेची गोष्ट. कावळा, कोल्हा आणि शांत मन. हळूहळू शांत व्हा. एक दीर्घ श्वास घ्या आणि अलगद सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि सगळा ताण हळूहळू दूर जाऊ द्या. तुमचे खांदे सैल होत आहेत. हात निवांत होत आहेत. डोळे जड होत आहेत आणि तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. आजूबाजूचा आवाज कमी होत आहे. रात्र शांत आहे आणि चंद्रप्रकाश मऊपणे पसरला आहे. आता एक सुंदर शांत गोष्ट ऐकूया, जी तुम्हाला हळूहळू गोड झोपेत घेऊन जाईल. एक शांत जंगलात रात्र नुकतीच उतरली होती. आकाशात चंद्र होता. पानावर चांदणं पडत होतं. थंड वारा अलगद वाहत होता. झाडं हलके हलके सळसळत होती. त्या जंगलात एक उंच झाड होतं. खूप उंच, खूप शांत. त्या झाडाच्या वरच्या फांदीवर एक कावळा बसला होता. त्याच्या चोचीत एक मोठा चीजचा तुकडा होता. सकाळपासून तो मेहनत करत होता, उडत होता, शोधत होता आणि शेवटी त्याला हा चीजचा तुकडा मिळाला होता. आता तो शांत बसला होता. थंड वाऱ्यात, चंद्रप्रकाशात, आपल्या मेहनतीचा आनंद घेत. त्या झाडाखाली एक कोल्हा हळूच आला. त्याचे डोळे शांत होते, पण त्याच्या मनात एक योजना होती. त्याने वर पाहिलं. कावळा आणि चीज दिसलं. तो झाडावर चढू शकत नव्हता, पण तो घाईत नव्हता. तो शांतपणे झाडाखाली बसला. थोडा वेळ निघाला. वारा वाहत राहिला. रात्र अजूनही शांत झाली. मग कोल्हा हळू आवाजात बोलला, अरे सुंदर कावळ्या. त्याचा आवाज मऊ होता, गोड होता. कावळा खाली पाहू लागला. कोल्हा पुढे म्हणाला, तुझी पिसं किती सुंदर आहेत, किती चमकदार, किती गडद. वारा हलके वाहत होता. कावळा शांत ऐकत होता. कोल्हा अजून म्हणाला, तुझं व्यक्तिमत्व किती प्रभावी आहे. तुझ्यासारखा सुंदर पक्षी मी कधी पाहिला नाही. कावळ्याच्या मनात एक हलकी भावना आली. थोडं समाधान, थोडं कौतुक. कोल्हा थांबला आणि पुन्हा मऊ आवाजात म्हणाला, आणि तुझा आवाज तर नक्कीच खूप सुंदर असेल. एकदा गाणं ऐकायला मिळालं तर. रात्र अजूनही शांत झाली. पानं अलगद हलत होती. कावळ्याच्या मनात एक विचार आला, खरंच माझा आवाज ही चांगला आहे का. तो थोडा हलला. फांदी हलकी डुलली. त्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं. फक्त एक छोटासा आवाज काढायचा होता. आणि मग त्याने चोच उघडली. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं आणि चीज खाली पडलं. कोल्ह्याने ते सहज पकडलं. तो हसला नाही, तो ओरडला नाही. तो फक्त शांतपणे वळला आणि निघून गेला. रात्र पुन्हा शांत झाली. कावळा फांदीवर बसलेला होता. आता त्याच्या चोचीत काही नव्हतं. पण त्या क्षणी त्याच्या मनात एक नवीन समज आली. तो रागावला नाही, तो दुःखीही नव्हता.
तो फक्त शांत बसला वाऱ्यात, चंद्रप्रकाशात. त्याने हळूच डोळे मिटले आणि त्याला जाणवलं, कधी कधी आपण जे धरून ठेवतो ते आपण स्वतःच सोडून देतो, फक्त एका क्षणासाठी, एका भावनेसाठी. त्या शांत रात्रीत त्याने काहीही बोललं नाही. तो फक्त बसून राहिला शांतपणे. आता जंगल पूर्ण शांत आहे. चंद्रप्रकाश पसरला आहे. वाऱ्यात थंडावा आहे. तुमचं मनही आता त्या कावळ्यासारखं शांत होत आहे. काहीही सिद्ध करायची गरज नाही. काहीही दाखवायचं नाही. फक्त शांत रहा. श्वास हळू करा, आत आणि बाहेर. आता शांतपणे डोळे मिटा. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही निवांत आहात. जसं त्या शांत रात्रीतलं जंगल, तसंच तुमचं मनही आता शांत, स्थिर आणि हलकं होत आहे. हळूहळू झोप जवळ येत आहे. गोड, शांत, खोल झोप. आणि आता तुम्हाला गोड झोप लागेल. शुभरात्री.